उद्या अजित पवारांचा मालेगाव आणि धुळे दौरा। पवारांच्या मालेगाव दौऱ्याच्या दरम्यान काळजी घेण्याच्या पोलिसांच्या सूचना, धोकादायक हालचाली सुरू असल्याची पोलिसांना माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोल्हापुरात जळून खाक झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। नाट्यगृह आधी जसं होतं तसंच पुन्हा उभारण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काँग्रेसचे दिवंगत आमदार पीएन पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर घेतली भेट। राहुल लोणीकर यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती। लोणीकर हे आधी भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते। सांगलीतल्या कवठे महांकाळमध्ये ठाकरे गटातले नेते दिनकर पाटील यांच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न। रिव्हॉल्वर लॉक झाल्यानं गोळीबाराचा प्रयत्न फसला। घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। सांगलीतल्या कवठे महांकाळमधील नांगोळे इथं बैलगाडा शर्यतींचा थरार। मसोबा यात्रेच्या निमित्तानं शर्यतींचं आयोजन। हरिपूरच्या महेश बोंद्रेंच्या बैलगाडीनं बाजी मारत पटकावलं 1 लाखांचं बक्षीस। नाशिकमधल्या भगूर देवळाली रस्त्यावर नागरिकांचं आंदोलन। या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं संतप्त नागरिकांची जोरदार घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरच्या प्रसाद देशपांडेंचा फ्रान्समध्ये अनुभवावर आधारलेल्या शिक्षण पद्धतीचा प्रयोग यशस्वी। प्रसाद देशपांडेंवर जगभरातनं कौतुकाचा वर्षाव। बीएसएनएल कडून 4G आणि 5G सिम कार्ड्सची घोषणा। वापरकर्त्यांना ओव्हर द एअर आणि युनिव्हर्सल सिम दिले जाणार। याशिवाय युजर्सना त्यांचा मोबाईल नंबर निवडण्याची सुविधाही दिली जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।